भार ऋण आपल्यावर असते आणि आज आपण ज्या जागेवर उभा आहोत ती माता सुद्धा आपली आई आहे। आपला जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला काय स्वातंत्र्यानंतर झाला काय प्रत्येकाला जबाबदारीने मागायचं आहे की भारत माता की जय म्हणताना आपला ऊर अभिमानानं ऊर मोठा होतो। आजच्या या प्रसंगी अटल बिहारी वाजपेयींच्या दोन ओळी मी तुम्हाला म्हणते। अटल जी ने कहा था भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये चंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये तर्पण की धरती है, ये दर्पण की धरती है। यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ का बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए। मरने के बाद हमारी अस्थियां गंगा जल में भिगो दी जाएंगी। राह चलते मुसाफिरों ने उन हड्डियों के तरफ कान लगाई तो उससे भी आवाज आएगी भारत माता की जय, भारत माता की जय। किती सुंदर ओळी आहे बंधूंनो। ह्या आपण आपल्या किमान आपल्या ह्या स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे। स्वातंत्र्याचा अर्थ आहे सर्वे सुखनं सन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु। स्वातंत्र्याचा अर्थ आहे वसुदैव कुटुंबकम। स्वातंत्र्याचा अर्थ आहे सगळ्यांनी मिळून मिसळून आपलं राज्य करायचं, काम करायचं। स्वातंत्र्याचा अर्थ आहे का सगळे लोकांनी आपल्या गावामध्ये किमान ज्या आपल्या भौतिक सुविधेसाठी सगळ्यांनी एक व्हायचं आणि कार्य करायचं। स्वातंत्र्याचा अर्थ आहे बंधूंनो सुजलाम सुफलाम। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज समजून घ्यायच्या आहे। लक्षात घ्या मंगल पांडेला त्या काळात कशा पद्धतीने बराकपूर छावणीमध्ये फाशी दिली होती, आपल्यावर तो प्रसंग कधी आलेला नाही। मग स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या गावासाठी कसं वागले पाहिजे याची जाणीव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा। अजूनही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते आपल्या षडविकारांना, षडविकार असतात आपल्या मनामध्ये, त्यांना तिलांजली द्या। गावासाठी एक व्हा, गावासाठी एक झाले तर राष्ट्रासाठी एक झाल्यासारखं होईल। महाराष्ट्राच्या नकाशामध्ये माझं छोटंसं देवरी गाव आनंदाने राहताना आपल्याला दिसेल तर प्रत्येक देवरी माणसांचा ऊर अभिमानाने फोडलेला दिसेल। असा आपल्याला वागायचं आहे बंधूंनो। आपल्या गाव विकासातून राष्ट्र विकास साधायचा आहे। राष्ट्रसंतांनी त्यांच्या भजनामध्ये सांगितलं आहे मेरे प्यारे सुंदर भारत को किसी की नजर ना लगे, अरे तू सुन भारत की इस आजादी को विदेशी नजर ना लगे, अरे तू सुन मुश्किल से मिला है स्वराज, प्रिय बापू का है सरताज। कई वीरों ने कुर्बानी कर सुख के दिन दिखलाए आज। पाया हुई कई वीरों ने कई वीरों ने कुर्बानी कर सुख के दिन दिखलाए आज। किती सुंदर ओळी आहे। कितीतरी वीरांनी आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आणि आपण आपल्यातच किती वैरभावनाने राहतो। आजपासून या विचारांना तिलांजली द्या। माझं गाव सुंदर स्वच्छ कसं होईल यासाठी प्रार्थना करा। माझ्या गावामध्ये काही समस्या निर्माण झाली त्या कशा तोडल्या जातील याच्यासाठी कार्य करा, कारण ग्राम विकासातून राष्ट्र विकास साधायचा आहे बंधूंनो। सोन्यासारखी या माझ्या सगळ्या लोकांना या स्वातंत्र्य दिनाच्या या ग्रामपंचायतच्या वतीने मी सोनेरी सोनेरी शुभेच्छा देते आणि माझ्या विचारांना विराम देते।